पूर्ण समुद्र वलयांकित पृथ्वीचं राज्य महात्मा धर्मराजांना प्राप्त झालेलं आहे. धर्मराज आता अत्यंत आनंदानं पृथ्वीचं परिपालन करत आहे. नीतीनं न्यायानं राज्य चाललेलं आहे. कृष्ण पादाब्ज सेवया, भगवंताच्या चरणकमलाची सेवा करत आपलं जीवन कृतार्थ करत आहे. निष्कंटक पृथ्वीचं राज्य उपभोगत असताना एके दिवशी धर्मराजांच्या कानावर आनंदाची वार्ता येते आहे. धर्मराजांचं राज्य कसं आहे या ठिकाणी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीरामांचं राज्य जसं आदर्श होतं तसंच धर्मराजांचं राज्य आदर्श आहे. महाराज, धर्मराजाच्या राज्यामध्ये कुठे हिंसा नाही, चोरी नाही, कुठल्याही प्रकारचा अधर्म, अन्याय, अनिती कुठे दिसत नाहीये. सगळी प्रजा सुखी आहे. वेळेवर पाऊस पडतो आहे, भरपूर धनधान्य पिकत आहे, सगळी प्रजा सुखी आहे. अकाली कोणी मरत नाहीये, इच्छा मरण प्राप्त होत आहे. सुंदर आदर्श राज्य चाललं असताना धर्मराजांच्या कानावर एक आनंदाची वार्ता येते आहे की उत्तरा देवी प्रसूत झालेली आहे आणि तिला पुत्र रत्न झालेला आहे. धर्मराजांना नातू झाला. ही उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी आहे. अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र आहे आणि पांडवांचा वंशधर आज जन्माला आलेला आहे. कुलदीपक जन्माला आला. आनंदाची वार्ता ऐकता क्षणी धर्मराजांनी आपल्या राजवाड्यावर दान धर्म केलेला आहे. जोपर्यंत बालक जन्माला आल्यानंतर त्याची नाळ छेदन केलेलं नसतं तोपर्यंत महान पर्वकाळ असतो. महाराज, त्याला प्रजातीर्थ म्हटलेलं आहे. त्या प्रजातीर्थ पर्वकाळावर दिलेलं दान अक्षय्य होतं असं धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे. एक जन्माला आल्याबरोबर नालच्छेदन करण्यापूर्वीचा काळ आणि मृत्यू समयाचा काळ या दोन्ही समयी दान धर्म करावा. आज आमच्याकडे मृत्यूच्या समयी दान धर्म करतात, अनेक प्रकारची दान देतात. तो एक काळ आणि जन्माला आल्यानंतर नालच्छेदनापूर्वीचा काळ प्रजातीर्थ म्हटलेला आहे. त्याला धर्मराज खूप मोठा दान धर्म करत आहेत. सुवर्णाच्या राशी, तिलाच्या राशी, वस्त्राच्या राशी, अन्नधान्य आदी आदी दान करत आहेत. गोदान आदी करत आहेत. आज धर्मराजांच्या वाड्यावर मंगलमय वातावरण झालेलं आहे. मोठमोठे साधू संत, ऋषी मुनी, वैदिक विद्वान, ज्योतिषी आचार्य यांना बोलावलेलं आहे. त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या चरणावर वंदन करून धर्मराज प्रार्थना करतात. महाराज, अप्पेश वंशान राजर्षेन पुण्यश्लोकान महात्मनः अनुवर्तिता श्वेद्यशसा साधुवादेन सत्तमाः. महाराज, हा बालक जो आहे ना, याचं भविष्य काय आहे आम्हाला कृपा करून सांगा. आमच्या वंशामध्ये आमचे पूर्वज जसे महान अधिकारी धर्मनिष्ठ महात्मे जन्माला आले त्यांची कीर्ती पुढे हा वाढवणार आहे ना, त्यांच्यासारखंच याचं आचरण आहे ना, हा धर्मनिष्ठ आहे ना, हा प्रभूची सेवा करणार आहे ना, हा प्रजेचं परिपालन करणारा आहे ना, हा कसा होणार आहे आम्हाला सांगा. याचं नाव काय ठेवावं, नामकरणादी संस्कार तुम्हीच सांगा. अत्यंत विनयानं धर्मराज प्रार्थना करतात. तेव्हा महान महान तपोनिधी जे त्रिकालज्ञ आहेत, ज्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचं ज्ञान आहे, असे त्रिकालज्ञ क्रांतदर्शी ऋषीमुनी त्या ठिकाणी धर्मराजांना ते सांगत आहेत. राजन, पार्थ प्रजाविता साक्षात इक्ष्वाकुरिव मानवः ब्रह्मण्य सत्यसंधश्च रामो दाशरथिर्यथा. राजन, या बाळाचं ज्योतिष आम्ही कुंडली पाहिली, जन्मपत्रिका तयार केलेली आहे. या कुंडलीतील ग्रहमान पाहिल्यानंतर याचे ठिकाणी जगातले जेवढे सद्गुण आहेत सगळेच्या सगळे वास करून आहेत. जास्त काय सांगावं, राजा इक्ष्वाकू सारखा हा प्रजेचं परिपालन करणारा अत्यंत धार्मिक नीतिमान असा राजा होणार आहे. प्रजा परिपालक होणार आहे. राजाचं सगळ्यात मोठं महत्वाचं लक्षण म्हणजे प्रजेचं पालन. राजानं बाकी काही नाही केलं तरी हरकत नाहीये, पण प्रजापालन केलं पाहिजे.
हा ब्राह्मणांची सेवा करणारा आणि सत्यासाठी सर्वस्व समर्पण करणारा जसा दाशरथी राम होता तसा दाशरथी रामासारखा हा ब्राह्मणांची सेवा आणि सत्याचं पालन करणारा होणार आहे. एष दाता शरण्यश्च यथा ह्यौषी नरशिबिही. राजा पूर्वी उशीनराचा पुत्र शिबी नावाचा होऊन गेला. ज्या शिबी राजाकडे एक कबूतर शरण येतं, राजा माझ्या मागे शिकारी पक्षी लागलाय, मला मारतोय, मला वाचव, जीवदान दे. राजाने कबुतराला सांगितलं ठीक आहे, तुला मी अभय दिलंय, बस माझ्याजवळ, तुला कोणी बांधणार नाही. आता अभय दिलं, कारण राजाचं पहिलं कार्य आहे शरणागताचं रक्षण करणे. इतक्यात पाठीमागून एक शेण पक्षी येत आहे. शेण पक्षी म्हणजे आम्ही ज्याला मराठीमध्ये बहिर ससाणा म्हणतो, मोठा शिकारी पक्षी असतो बरं का, तो झडप घालण्याकरता येतो आहे. राजाने थांबवलं, थांब, मी याला अभय दिलंय, मारू देणार नाहीये. राजा ही माझी शिकार आहे, याला जर नाही मारू दिलंस तर मी मरणार आहे तडफडून, कारण मला भूक लागली आहे. आणि एकटा मीच नाही, माझे कुटुंबी, माझी पक्षिणी, माझी पिलं सगळेच मरणार आहेत उपवासानं. धर्मानं प्राप्त झालेली ही माझी शिकार आहे, माझं खाद्य आहे, मला राहू दे, सोड याला. राजा म्हणतो नाही, मी याला अभय दिलंय, मी सोडणार नाही. मग मी मरतो, तुलाही मरू देणार नाही, तुला लागेल ती मी खायला देतो, मला दुसरं काही खायला चालणार नाही, तू काहीही माग, याला सोडून मी द्यायला तयार आहे. तू काजू किसमिस म्हणशील तर देतो मी तुला, वाटेल ते देतो. नाही राजा, मला दुसरं काहीही चालणार नाही, मला यालाच ठार मारायचं आहे. राजा म्हणतो मी नाही मारू देणार, मग याच्या मोबदल्यात काही मागून घे. शेण पक्षानं सांगितलं ठीक आहे, याच्या मोबदल्यात मला याच्या वजनाबरोबर तुझ्या अंगाचं मांस काढून देशील तर मी याला सोडून देतो, नाहीतर मी मरतो. राजा म्हणाला ठीक आहे, हरकत नाही आहे, याच्या रक्षणाकरता मी माझ्या शरीराचं मांस द्यायला तयार आहे. एका तराजूच्या पारड्यामध्ये कबुतराला ठेवलं आणि एका पारड्यामध्ये राजानं आपल्या शरीराचं मांस काढून ठेवायला सुरुवात केलेली आहे. भगवान परीक्षा पाहतोय शिबीराजाची. अहो सगळ्या अंगाचं मांस काढून ठेवलं, पण ओझं काही बरोबर होत नाहीये, वजन काटा काही बरोबरीला येत नाहीये. शेवटी सगळ्याच अंगाचं मांस संपल्यानंतर शिबीराजानं तलवार घेतली आणि आपलं मुंडकच कापायला सुरुवात केली आणि मस्तकच ठेवण्याचा विचार केला. इतक्यामध्ये कडकड कडकड ध्वनी होतोय, प्रत्यक्ष परमात्मा प्रगट होतो आहे. शिबी राजावर कृपा केली. राजा, त्रैलोक्यामध्ये तुझी कीर्ती यावत चंद्र दिवा करव राहील, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कीर्ती राहील. शरणागताचं रक्षण करणारा, एक सामान्य पक्षाकरता स्वतःचा जीव देऊन त्याचं रक्षण करणारा असा शरणागत रक्षक शिबी राजा होऊन गेला. तसाच हा बालक सुद्धा शरणागताचं रक्षण करत आहे. मोठा यशस्वी होणार आहे, कीर्तिवंत होणार आहे. तुल्यश्चार्जुनयोर्द्वयोः. जगामध्ये, इतिहासामध्ये धनुर्विद्येमध्ये निष्णात असणारे दोन अर्जुन होऊन गेले बरं का. एक पांडवापैकीचा अर्जुन, जो सव्यसाची धनंजय, हा ज्यानं युद्धामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलेला आहे, असा अत्यंत महान असा धनुर्धर हा पांडवापैकी एक अर्जुन आहे. आणि दुसरा पूर्वी एक अर्जुन होऊन गेला ज्याचं नाव सहस्रार्जुन आहे. ज्या सहस्रार्जुनानं सुद्धा भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. 1000 हात आहे. मध्य प्रदेशमध्ये माहिष्मती नावाचं नगर आहे, ही राजधानी होती सहस्रार्जुनाची. यानं आपल्या 1000 हातानं नर्मदेचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला होता. मोठा पराक्रमी शूरवीर जगज्जेता अशा प्रकारचा धनुर्धर तोही अर्जुन होता आणि हाही अर्जुन होता. त्याप्रमाणे दोन्ही अर्जुनासारखा हा धनुर्विद्येमध्ये निष्णात असा होणार आहे. याच्यासारखा धनुर्धर जगाच्या पाठीवर कोणी राहणार नाहीये. हुताश इव दुर्धर्षः समुद्र इव दुस्तरः. ज्याप्रमाणे समुद्र तरुण जाण्याला अत्यंत कठीण आहे, तसं याला तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. अग्नीसारखा दुस्सह आहे. अग्नी कितीही आम्हाला हवा असा वाटला तर उचलून कधी खिशात घेतो का हो आम्ही? जवळ नाही, दुरूनच राहतो. तसे लोक सगळे भीतीनं दुरून राहतील. अग्नीसारखा दुस्सह आहे, समुद्रासारखा धीर गंभीर आहे, सिंहासारखा पराक्रमी आहे, तर पृथ्वीसारखा क्षमाशील आहे. पृथ्वी क्षमाशील आहे.
कितीही अपराध करा तुम्ही, पृथ्वीला मारा, तोडा, जोडा, चिरफाडा, तुकडे करा, पाय ठेवा, मलमूत्राचा त्याग करा, थुंका, कधी रागावते का हो पृथ्वी? कधीच नाही महाराज. कितीही अपराध केले आम्ही तर पृथ्वी क्षमाच करते. तसा हा परीक्षिती राजा पृथ्वीसारखा क्षमाशील आहे, हिमालयासारखा संतांची सेवा करणार आहे. आजही हिमालय साधूंची सेवा करतो बरं का. कोणाला राहण्याकरता दरी देतोय, कोणाला कंदमूळ फळं देतोय, झरण्याचं थंडगार पाणी पिण्याकरता देतो आहे, समिधा देतो आहे, पूजेकरता फुलं तुळशी देतो आहे. अशा प्रकारे सर्वतोपरीनं संतांची सेवा करणारा हिमालय जसा आहे तसाच हा सुद्धा संतांची सेवा करणारा आहे. भगवान शंकरांसारखा अति उदार आहे. भगवान शंकर अति उदार आहे. प्रसादे गिरीशोपमा. आणि एकदा भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर काय देत नाही तो? अहो, आत्मलिंग दान दिलं महाराज भगवान शंकरांनी. एवढंच नव्हे, एकदा म्हणे कुबेर आला भगवान शंकरांकडे. देवा, तुम्ही उघड्या हिमालयावर राहता, आत्तापर्यंत ठीक आहे, पण आता पार्वती देवी आलेल्या आहेत, गृहस्थाश्रम आहे, तेव्हा राहायला घर लागतंच. कसं का असं ना, तोडकं मोडकं घर पाहिजेच आहे. माझी एक इच्छा होते की तुम्हाला घर बांधून द्यावं. भगवान शंकर म्हणाले, मला काय करायचं घर? समाधी लावून आपलं कैलासावर कुठेही बसतो झाडाखाली, मला गरज नाहीये. नाही देवा, माझी इच्छा आहे तुम्हाला घर बांधून द्यावं. बरं ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर पार्वतीला विचार. पार्वती आई साहेबांनी परवानगी दिली आणि कुबेराने एक सुंदर घर बांधलं महाराज. आता ते कुबेरानीच बांधलेलं आहे, सोन्याचंच घर होतं, भव्य आणि राजवाडा बांधल्यासारखा सोन्याचं मंगल भवन बांधलेलं आहे. आणि भगवान शंकरांना समर्पण केलं. आता घरामध्ये नवीन राहायचं म्हणजे तसं राहू नये बरं का, वास्तुशांती करूनच राहिलं पाहिजे. कारण त्या भूमीत काही दोष असतात, ते दोष नाहीसे व्हावेत. वास्तूमध्ये आम्हाला आनंदानं समाधानानं आमचा गृहस्थाश्रम चालावा, आमचं जीवन मंगलमय व्हावं, प्रभूची सेवा, गृहस्थाश्रमामध्ये अतिथीची सेवा घडावी, म्हणून वास्तुशांती केली पाहिजे. मग वास्तुशांती करता ब्राह्मण बोलवा. कोण बोलवा? म्हणे चला रावणालाच बोलवा. रावण मोठा विद्वान होता, सगळे वेद मुखोद्गत होते. अहो, 10 विकृती, पद, क्रम, जटा, घन या विकृती ज्या आहेत ना, ह्या सगळ्या विकृती रावणानं निर्माण केलेल्या आहेत. रावण मोठा विद्वान होता, वेदज्ञ होता आणि ब्राह्मण कुळात, ब्रह्मदेवाच्या कुळात जन्माला आलेला आहे. तेव्हा त्यालाच बोलवा. रावणाला वास्तुशांतीला बोलावलेलं आहे. होम हवन यथासांग वास्तुशांती झाली. आता दक्षिणा द्यायची ब्राह्मणाला. कारण कुठलंही कर्म अदक्षिणाकम यज्ञ, हा मोठा यज्ञ केला आणि दक्षिणात जर नाही दिली तर तो यज्ञ सफल होत नाहीये. म्हणून आता दक्षिणा द्यायची. काय द्यावी? रावणालाच विचारलं भगवान शंकरांनी. रावणा, तुझी इच्छा असेल ते सांग, मी दक्षिणा देतो. रावण मोठा कपटी होता बरं का. रावण म्हणाला, देवा तुम्ही प्रसन्नच असाल ना, तर मग एवढं असं करा, दक्षिणेच्या रूपात मला एवढी वास्तूच देऊन टाका म्हणे. वा रे वा, किती दुष्ट हो. आता ज्या घराची वास्तू आणि तीच दक्षिणेच्या रूपात देऊन टाका. भगवान शंकर एवढे उदार आहेत. जगाच्या पाठीवर भगवान शंकरासारखा उदार कोणी नाहीये. ती वास्तूच सोन्याचा महाल देऊन टाकला. रावण एवढा कपटी आहे, तो म्हणतो देवा एवढ्या सुंदर महालात एकट्यानं कसं राहावं, तेव्हा तुमची पार्वती देऊन टाका. आणि भगवान शंकरांनी देऊन टाकली महाराज. पुढे पार्वतीनं भगवान नारायणाची प्रार्थना केली, ते आले, विघ्न आलं वगैरे वगैरे सगळी कथा आहे. सारांश, भगवान शंकर अति उदार आहेत. जगाच्या पाठीवर भगवान शंकरासारखं उदार कोणी नाहीये. सर्वस्वाचं दान दे, आत्मलिंग देणारा भगवान शंकर आहेत महाराज. प्रसादे गिरीशोपमहा. प्रसन्न झाल्यानंतर भक्ताला भगवान शंकर सर्वस्वाचं दान देतात. तसा हा राजा सुद्धा अति उदार आहे. आश्रय सर्वभूतानां यथा देवो रमाश्रयः. लक्ष्मीपती नारायणासारखा सर्व भूतमात्रांना आश्रय देणारा, सर्वांना आधार देणारा. कोणालाही असं वाटत नाहीये परीक्षिती राजा राज्य करत असताना की मी निराधार आहे आणि माझं कसं होईल अशी चिंताच नाहीये. नाहीतर बऱ्याच लोकांना आता वाटतं की आम्ही निराधार आहोत. भलेही सरकारनं संजय निराधार योजना काढली आहे, तरी आज जगात कितीतरी निराधार आहेत. राजा
परीक्षिती असताना जगात असं कोणालाही वाटत नव्हतं की मी निराधार आहे. सगळ्यांना आधार होता राजा, सगळ्यांचं पालन पोषण करता होता राजा. रंतिदेव इवोदारे, रंतिदेवासारखा अति उदार दयाळू आहे. भागवताच्या नवम स्कंदामध्ये रंतिदेवाची मोठी गोड कथा लिहिली आहे बरं का. हे रंतिदेव राजा असताना एकदा दुष्काळ पडला पृथ्वी तलावर. खायला अन्न मिळेना, प्यायला पाणी मिळेना, भयंकर अकाल पडलेला आहे. अहो, झाडाचे पानं सुद्धा राहिले नाही आहेत, जनावरं मरत आहेत, माणसं मरत आहेत दुष्काळानं, खायला अन्न पाणी मिळत नाहीये. स्वतः राजा 48 दिवस उपवासी आहे आणि 48 दिवसानंतर रंतिदेवाला काही थोडं बहुत खायला अन्नधान्य, दूध, पाणी आणि गहू वगैरे असं मिळालेलं आहे. तेव्हा तेच गहू भरडून त्याची खीर तयार केली, देवाला नैवेद्य दाखवला आणि आता कुटुंबीजनासह भोजन करावं म्हणून राजा बसणार. इतक्या दारावर एक अतिथी आला आणि मोठ्या दयार्द्र हृदयानं आरोळी देतोय. राजा, किती दिवस झालं रे, दुष्काळानं मला अन्न मिळालं नाही, मी भुकेलाय, मला काही 4 घास खायला दे, नाहीतर तडफडून तुझ्याच अंगणात मरतो बाबा. राजाला दया येते. राजानं त्या अतिथीला आत बोलवून पोटभर जेवू घातलं. अगोदर त्याला पोटभर जेवू घातलं, तो तृप्त होऊन निघून गेला. आता राहिलेलं जे आहे अन्न आणि ते प्रसाद म्हणून ग्रहण करावं म्हणून विचार करतो आहे. इतक्यात दारामध्ये आणखी एक अतिथी चांडाळ आला, त्याच्याबरोबर 4-5 कुत्रे आहेत आणि तो तडफडून म्हणू लागला, राजा, मेलो रे मेलो, मी सगनाय अन्नम देही. मी एकटाच नाहीये, माझे कुत्रे सुद्धा कितीतरी भुकेले आहेत, उपवासी आहेत, किती दिवसापासून यांना सुद्धा खायला नाही आणि मलाही खायला नाहीये. मी आता तडफडून मरतोय. अंगणात व्याकुळ होऊन दुःखानं तडफडू लागला, तो मला काहीतरी खायला दे. तेव्हा रंतिदेवानी त्या चांडाळा सगट त्या गणाला सुद्धा पोटभर खायला दिलं. आता जवळ जेवढं अन्न मिळालं होतं सगळंच संपून गेलं महाराज. आता शिल्लक काय राहिलं? फक्त एकस्यैव तृप्तिकरम जलम अवशिष्टम. एक माणसाची तहान भागेल एवढं पाणी, 1 लोटाभर पाणी तेवढं शिल्लक राहिलं बरं का. 48 दिवस झालं पाणी सुद्धा मिळालं नव्हतं. आता ते पाणीच प्यावं आणि तहान भागवावी म्हणून राजानं लोटा हातामध्ये घेतला, पाणी पिणार. इतक्यात दारामध्ये आणखी एक अंगणात अतिथी येतो आहे आणि व्याकुळ होऊन म्हणतो, राजा, मेलो रे मेलो, मला तहान खूप लागली आहे, मला पाणी प्यायला दे, नाहीतर मी मरतो. तो व्याकुळ होतोय, तडफडू लागला. तेव्हा राजाच्या हृदयात दया येते. राजा म्हणतोय, मला जर देव प्रसन्न झाला ना तर मी जगात देवाला काही मागणार नाही. न नाकपृष्ठम न च सार्वभौमम न पारमेष्ठ्यम न रसाधिपत्यम. मी पृथ्वीचं राज्य देईन, मागणार नाही. पाताळाचा राजा बनव, नाही मागणार. देव जर म्हणेल स्वर्गाचं राज्य देतो, मी घेणार नाही. मग सत्यलोक ब्रह्मदेवाचं पद मी नाही स्वीकारणार. मग मोक्ष देतो जरी म्हणाला तरी मी मोक्ष सुद्धा स्वीकारणार नाही. मी देवाला एकच मागणं मागेन. काय मागेन? भवन्त्य दुःखा. देवा, या जगामध्ये जेवढे म्हणून प्राणी मात्र आहेत, जीव आहेत ना, या सगळ्या जीवांच्या हृदयामध्ये बसायला मला एक आसन दे, मला जागा दे. मी सगळ्यांच्या हृदयात बसेन. मला सोन्याच्या सिंहासनावर बसायचं नाही, मला स्वर्गाच्या इंद्रपदावर बसायचं नाही, मला ब्रह्मदेवाच्या पदावर बसायचं नाहीये. मला सगळ्यांच्या हृदयात एक जागा करून दे, मला एवढीच कृपा कर. कशा करता राजा? तू सगळ्यांच्या हृदयात बसून काय करशील? तेव्हा रंतिदेव म्हणतात, मी एकच करेन की सगळ्यांच्या हृदयात बसून या जीव मात्राच्या हृदयाला होणारं जे दुःख आहे, ज्या यातना आहेत, ज्या वेदना आहेत ना, जगातल्या सगळ्या प्राणी मात्रांच्या वेदना मी एकटा भोगेन, जेणेकरून सगळे सुखी होतील. केवढी उदारता आहे, केवढी विशालता आहे महाराज. याला म्हणतात मानवता, याला म्हणतात आर्य सनातन धर्माचे विचार. आमच्या ऋषीमुनींनी प्रार्थना केली आहे, सर्वेत्र सुखिनः संतु संतु सर्वे निरामयाः. या जगात कोणीही दुःखी नसावं, या जगात सगळ्यांना सुखाची प्राप्ती व्हावी, सगळ्यांचं कल्याण व्हावं. नव्हे केवळ मानवच नव्हे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव सुखी व्हावा, प्रत्येकाला आरोग्य मिळावं, प्रत्येकाला दीर्घ आयुष्य मिळावं, प्रत्येकाचं जीवन आनंदमय व्हावं, जगात कोणीच दुःखी नसावं, ही संतांची प्रार्थना आहे.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे तो शोनी मज द्यावे पसायदा नये जे खळांची व्यंकटी सांडो. किती गोड मागणं मागितलंय ज्ञानराज माऊलींनी. ऋषीमुनींनी किती गोड मागणं मागितलंय की सर्वेत्र सुखीन संतो, सर्वांचं कल्याण होवो, सर्वच जण सुखी होवोत. रणतीदेव म्हणतात सगळ्यांचं दुःख एकटा मी भोगतो, पण जगात दुःखी कोणी नसावा, सगळेच सुखी असावेत. आणि रणतीदेवाने ते पाणी त्या अतिथीला पाजलं, तृप्त केलं. धन्य आहेत रणतीदेव. त्याच क्षणी परमात्मा प्रगट झाला आणि सगळीकडे पाऊस पाडून सुजलाम सुफलाम सगळ्यांना सुखी केलंय महाराज. असं कुठं असेल का हो? एवढी उदारता. आमच्याकडं 7 पिढ्या पुरेल एवढं घरामध्ये असतं, पण दारावर जर कोणी अतिथी आला तर चतकोर भाकर वाढायला आम्हाला नकोसं वाटतं महाराज. सज्जन हो, असं नाहीये. आम्ही कितीही कमवून ठेवलं, करोडो अब्जावधी नाही, सोन्याचे पर्वत जरी कमवून ठेवले ना, फक्त मरेपर्यंतच तुमचे आहेत. मरताना त्यातलं 1 ग्राम सुद्धा सोनं येणार नाही. मेरू पर्वता एवढी जरी राशी असली सोन्याची, 1 ग्राम सुद्धा येत नाही महाराज. उलट आहे ते अंगावरचं काढून घेतात. इस्टेट गोळा करतो, करोडो रुपये गोळा करून ठेवतो, शेवटी काय न्यायचंय? पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या हातानं गोर गरीब दीन दुबळ्यांकरता, त्यांच्या सेवेकरता, त्यांच्या सुखाकरता संपत्तीचा उपयोग करा. खरा संपत्तीचा उपयोग हा आहे महाराज. ठेवून 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 शेवटी एके दिवशी मरायचंय आणि हे सगळं सोडून द्यायचंय. त्यापेक्षा आपल्या समोर समर्पण करावं. रणतीदेवाचा आदर्श आहे. आजही जगामध्ये असे आदर्श उदार आहेत बरं का. आम्ही नर्मदा परिक्रमा करत असताना दक्षिण तीरावर एका घरी गावामध्ये आणि गेलो. संध्याकाळची वेळ झाली. गावात शिरल्याबरोबर विचारलं, यहाँ मुकाम करने की व्यवस्था, एखादा मंदिर या मठ संस्थान कुछ है क्या? लोकांनी सांगितलं, अहो रामसिंह नामक एक आदमी है, उनके घर जाओ. आम्हाला वाटलं 1 2 3 4 लोक रामसिंहाच्या घरी जा, रामसिंहाच्या घरी जा म्हणून सांगतात. त्या अर्थी रामसिंहाचं घर मोठं असेल, लक्षाधीश करोडोपती असेल आणि सगळ्या येणाऱ्या लोकांची व्यवस्था करत असेल असं वाटत होतं. पण आम्ही गेलो तर काय, अगदी साधारण घर होतं महाराज. एक आई, पत्नी, 2 मुलं आणि आपण आनंदानं कुटुंब राहत आहे. अत्यंत गरीब साधारण घर. गेल्याबरोबर आओ बाबाजी नर्मदे हर, प्रत्येकाचं येणाऱ्याचं स्वागत करतो महाराज. पाय धुवायला पाणी, लागलीच बसायला पोतं सतरंजी काहीतरी टाकायचं. बाबाजी आप स्वयंपाकी हो, या बनी बनाई चलती है. परिक्रमेमध्ये 2 प्रकार बरं का भोजन करणाऱ्याचे. बनी बनाई म्हणजे जे काही तयार करून वाढेल ते खायचं, आणि स्वयंपाकी म्हणजे आपल्या आपल्या हातानं तयार करून खायचं, कोरडा शिदा घेऊन. आप कौन हो? आम्ही सांगितलं स्वयंपाकी आहे. लागलीच त्यांनी काय द्यायचं ते दिलं, शिदा पाणी, स्वतः भाजीपाला वगैरे चिरून दिला. जेवण वगैरे झाल्यानंतर अगदी आनंदानं दोघेही नवरा बायको प्रेमानं आग्रह करून जेवू घालतात. जेवण झाल्यानंतर आम्ही विचारलं, तुम्ही काय करता, तुमच्या घरी काय काय आहे? वाटलं काही 5-25 एकर जमीन वगैरे असेल, पण नाही बाबाजी 1 एकर सुद्धा जमीन नाही आहे. मग कुटुंब कसं चालवता? म्हणे आम्ही रोज मोलमजुरी करतो, 35 रुपयावर आम्ही काम करतो आणि जे येईल ना त्यामध्ये आनंदानं खातो, आणि तुमच्यासारखे जे कोणी येतील ना त्यांना घडेल तो घास कुटका खाऊ घालतो. अरे पण एवढ्यात कसं भागतं? कधी 10 लोक येतात, कधी 15 लोक येतात. त्यांनी सांगितलं, बाबाजी आम्हाला संतांनी आदेश दिलेला आहे की अतिथीला उपवासी कधी राहू देऊ नये. आम्ही त्या संतांच्या आदेशाप्रमाणे चालतो. काय संतांचा आदेश आहे? त्यावेळी त्याने एक दोहा म्हणून दाखवला. इतका सुंदर दोहा आहे की प्रत्येक मानवानं तो पाठ करावा आणि आपल्या घरी लिहून ठेवावा महाराज. काय दोहा सांगितला? त्यांनी सांगितलं, आम्ही एवढंच देवाला मागतो, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहूं अतिथी न भूका जाय. देवा मला जास्त काही नको, हे पहा मी राहीन आणि कुटुंबजन सुखानं राहतील एवढं घर दे, आणि एवढंच दे देवा की मीही उपवासी राहणार नाही आणि येणारा अतिथी उपवासी जाणार नाही, एवढं दे देवा, आम्हाला जास्त नको आहे.
बाबाजी त्यानं सांगितलं, कदाच जास्त मंडळी जर आली ना तर आम्ही अर्धी अर्धी भाकरी खाऊन राहतो, पण आमच्या आईबापांनी सांगितलंय की कोणाला उपवासी जाऊ द्यायचं नाहीये. धन्य महाराज, धन्यो गृहस्थाश्रम. आजही जगामध्ये असे कितीतरी उदार हृदयाचे लोक आहेत, भलेही ते परिस्थितीनं गरीब असतील पण त्यांच्या इतकं मनानं श्रीमंत जगात कोणी नाही महाराज. आपण उपवासी राहून अतिथीला भोजन घालणारे आजही समाजामध्ये आहेत आणि खरंच जीवन त्यांचं आहे महाराज. अरे सगळी संपत्ती आमची नाही आहे आणि केवळ स्वार्थ करू नका. मी आणि माझ्या पोटाची गार भरणे, मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझी बायको, मी आणि माझा नवरा, मी आणि माझे मुलं बाळ, मी आणि माझं घर, ना 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 याला जीवन म्हणत नाहीत. अरे हे किडे मकोडे सुद्धा एवढं तर जीवन जगतात. आपल्या पिलाचं परिपालन अरे पशुपक्षी सुद्धा करतात महाराज. यापेक्षा थोडं विशाल मन बनवलं पाहिजे. थोडा समाजाचा विचार, राष्ट्राचा विचार, धर्माचा विचार, गोरगरिबांचा विचार, दीन दुबळ्यांचा विचार जीवनामध्ये घडला पाहिजे.